अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर गमर गरे आवो जळले आवो जळले भाग्य आता भाग्य उदरले उजळले उजळले क्या बात भाग्य कामानी दपाम करे सा उजळले भाग्य आता उदरले उजळले भाग्य आता उजळले रे ग बाबा ग रे झाले पद बाबा सारे ग बाबा चिंता वारल्या बगे चिंता वार आवगे चिंता वारली आवगे चिंता आवगे चिंता वारली आवगे चिंता वारली संत दर्शन संत दर्शन दर्शने हालाभ संत दर्शन निहाला अवघी चिंता वारली 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 अवघी चिंता वारली वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता रे ग म प ग म रे ग रे सा रे ग म प पद प सा सा नि द पद पद ग रे ग म प म आ
अवघी चिडवणी अवघी चिडता वार रे साने दब अवघी चिडता वारली अवघी चिंता वारली संता दर्शनी संता दर्शनी संत दर्शनी संत दर्शनी जोडला पद्मनाभ पद्मनाभ जोडला नाभ गामा लिधा लिधा पामादा गागरे सापद्मना जोडला पद्म पद्मना जोडला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ पदनी द ब ब ग म रे ग म ब ग म रे सा रे सा म प द नि द द पद्मनाभ ना आ पद्मनाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ पद पप साज पद पप रे रे पद पप ग ग ग ग रे ग रे ग रे ग ग रे धनि रे धनि द प प धनि द प म प ग रे ग म प ग म रे सा रे ब प धनि द द म प धनि द द म प धनि द द आ आ
पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला तुका मनी होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला समचरण सरोजम सांदुनीलांबुदाभम जगननीतपान्मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालानकन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमो दुसरे चरण संतज्ञ त्यांच्या कृपादारे कलेचा विस्तारू त्यांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणीं भयदां जड्यन्धकारापः हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरत्यां मुरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पाणोमहासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवलकिशोर
जय गोपी चित्तचोर प्रभू, जय जय माखन चोर. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारून आता उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी. चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमे निर्माते महाराष्ट्रभूषण देहुनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा जीवनामध्ये झालेली संत भेटी आणि संत भेटीच्या भाग्यामुळे झालेली परमात्म प्राप्ती, त्या परमात्म प्राप्तीच्या आनंदाचा अनुभव तुकोबारायाच्या अभंगामध्ये मांडतायत. अभंगाचं विश्लेषण करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र चांदई एक्को या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या नामसप्ताहातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. इथे येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, नियोजक, समस्त गावकरी मंडळी, भजनी मंडळी, तरुण मंडळी या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आणि हरिभक्तपरायण आमचे परममित्र योगेश दादा यांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक, हरिभक्तपरायण मृदंग विशारद विठ्ठल महाराज आहेत, शिरसाट महाराजांना धन्यवाद. आताच आपण ज्यांची सुंदर चाल ऐकली त्यांना आता नामवंत म्हणायचं कामच नाही, हे की नाही. नाभिषेक व सिंहस्य, सिंहाचा राज्याभिषेक करायची गरज नसते, तो जंगलचा राजा आहे, तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो बरं का. ऐका, सिंहासन की चिंता मत करो. आता दिवस सिंहासनाचे चालू आहेत ना, म्हणून सांगतो. सिंहासन की चिंता मत करो, सिंह बन के चलो, जहाँ बैठोगे वहाँ सिंहासन तयार होगा. तुम्ही सिंह होऊन जर चाललात तर बसाल तिथं सिंहासन आहे, बरोबर आहे. म्हणून ज्यांचं अतिशय सुंदर आपण गायन ऐकलं, माझे अतिशय जिवलग मित्र, अतिशय गोड, ज्यांच्याकडं पाहिल्यानंतर थोडंसं टेन्शन असलं, पाहिलं तरी कमी होतं, असे हरिभक्तपरायण आमचे दादा महाराज पाटील, संगीत विशारद दादा महाराज पाटील. अतिशय गोड आवाज आपण ज्यांचा ऐकला ते माझे दुसरे मित्र हरिभक्तपरायण प्रकाशजी महाराज नागरे, महाराजांना धन्यवाद. आणि ज्यांच्या गाण्यामध्ये एक वेगळं काहीतरी वैभव, वलय, एक वेगळी कला आहे आवाजामध्ये, असे हरिभक्तपरायण आमचे भगवान महाराज आहेत, महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. सर्वच महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. तुकाराम महाराज म्हणतात, माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं, उजळले भाग्य आता, माझं भाग्य आता उजळलं. का भाग्य उजळलं म्हणतात तर ऐका. माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता महाराज म्हणतात माझ्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली. मग लोक म्हणतील, महाराज तुमच्यासारख्या महाराज लोकांना कशाची चिंता आहे? महाराज म्हणले, आम्हाला चिंता एकच, कोणती? परमात्म प्राप्तीची. परमार्थ करणाऱ्या माणसाला एकच चिंता असते, परमात्म प्राप्तीची. आणि महाराज म्हणतात ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ. संताच्या दर्शनामुळं हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. लोक म्हटले, महाराज जोडलेला देव तुम्ही ठेवला कुठं? तुकाराम महाराज म्हणले, जोडलेला देव मी माझ्या हृदयात ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये तो परमात्मा मी साठवला. ऐका बरं का, देवाला राहण्यासाठी योग्य जागा जर कोणती असेल तर हृदय आहे. हृदय सोडून देवाला दुसरीकडे राहायला आवडत नाही. सामान्य माणसाला हृदयात राहायला आवडतं, तर मग देवाला का आवडणार नाही सांगा? चांगलं गायन करायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. चांगलं मृदंग वाजवायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. चांगलं कीर्तन करायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, सामान्य माणसाला जर हृदय एवढं आवडतं तर देवाला का आवडणार नाही? महाराज म्हणले,
हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंदिला. आपल्याला पंढरीच्या पांडुरंगाला जर कोंडून ठेवायचा असेल तर त्यासाठी हृदयाच्या जेलामध्ये त्याला ठेवता येईल. म्हणून महाराज म्हणतात, मिळवलेला देव मी माझ्या हृदयामध्ये साठवला, करोनी पोटी साठवू. लोक म्हटले कुठून आणून साठवला? महाराज म्हणले कुठूनच आणून साठवला नाही, तो मुळातच आम्हाला प्राप्त होता, पण अज्ञानामुळं त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं आम्हाला झालं. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. भावानं देव सापडला जात असतो बरं का, भावानं देव सापडला जात असतो. भाव बळी आकळे, बोला बोला, एरवी न आकळे, करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. बरोबर, भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त. लक्षात ठेवा, भावानं देव आपलासा होत असतो. म्हणून महाराज म्हणतात, तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? जरा बोलत चला. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? माना हलवा, फ्रेश राहा. हां, सापडला हा शब्द समोर येत असतो. मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते? असावी लागते. बरोबर आहे. वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते. मग आपल्याजवळ देव आहे का नाही आपण पहिलं पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. सर्वा घटी राम, देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. महाराज म्हणतात ना, प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. मग देव आहे, बरोबर आहे. प्रत्येक वस्तूत राम आहे ना. प्रत्येक गोष्टीमध्ये राम पाहिजे. गाण्यात राम पाहिजे, वाजवण्यात राम पाहिजे, बोलण्यात राम पाहिजे. लोक म्हणतात त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, त्याच्या बोलण्यात राम नाही. राम नाही म्हणजे दम नाही, है की नाही. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. मग महाराज आहे तेव्हा हरवला आणि हरवला तेव्हा सापडला, असा प्रश्न आहे ना. मग लक्षात ठेवा बघा, महाराज म्हणतात प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. मग दिसत का नाही? हृदयात देव आहे तर दिसत का नाही? लक्षात ठेवा बघा. कोरोना आहे का नाही? बोला 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 बोला. आहे. कोरोना आहे ना? बोला ना, आहे. मग पाहिला का? मग आहे का? बरोबर, कोरोना आहे, पाहिला का? नाही. तसंच आहे, देव आहे पण दिसत नाही. बरोबर आहे ना? का कोरोना आहे पण आपल्याला दिसत नाही. ऐका, अदृश्य व्हायरस, लक्ष द्या. न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो, दुसरं कोणीच वाचू शकत नाही महाराज. म्हणून सप्त्याची गरज आहे, म्हणून कीर्तनाची गरज आहे, म्हणून परमार्थाची गरज आहे. विठ्ठला, हे देव नाही म्हणतात त्याच्यासाठी हे प्रत्यक्ष अनुभवातलं उदाहरण आहे. कोरोना कोणी पाहिला नाही पण नाही म्हणायची हिंमत नाही. दिसतं तेच असतं असं नाही ना महाराज. चक्षुर्वै सत्यम, डोळ्यानं दिसतं तेच खरं म्हणाल का? आहे. मग दिसत का नाही त्याचं कारण सांगतो, लक्षात ठेवा. देव हृदयात आहे पण दिसत का नाही? लक्षात घ्या, मी सांगेल. आता हे घड्याळ आहे, हे घड्याळ हरवलं. लक्ष देऊ नाही का? हे घड्याळ आहे, घड्याळ हरवलं आणि कोणत्या तरी एखाद्या माणसाला ते घड्याळ सापडलं, त्यानं घेऊन आले, महाराज हे तुमचं घड्याळ. मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागेल. हरवली म्हणजे काय झालं? तेवढ्यापुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं आणि कोणीतरी तिसऱ्या माणसाला ते घड्याळ घेतलं ना आपल्याला आणून दिलं. म्हणजे तिसऱ्या माणसानं येऊन काय केलं? घड्याळामधलं ना आपलं अज्ञान दूर केलं आणि आपल्या घड्याळाची आपल्याला ओळख करून दिली, तो सापडून दिला. ऐका, तसंच आहे. हृदयामध्ये देव आहे पण दिसत का नाही? अज्ञानामुळं तो आपल्याला दिसत नाही. लक्षात घ्या, मी अजून उदाहरण सांगेल तुम्हाला. एका गुरुजीनं रोज पोरांना पाठामध्ये शिकवायचं, आय महात्मा ब्रह्म सर्वम खलविदम ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म तत्वमसी ते ब्रह्म तू आहे. गुरुजीनं रोज पोरांना सांगायचं, तू ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे. एक दिवस एक चिकित्सक पोरग गुरुजीला म्हणे, गुरुजी तुम्ही मी ब्रह्म आहे हे आम्हाला रोज सांगता पण अनुभवायला येत नाही हो. गुरुजी म्हणले, बाळा आपण अनुभवाचं नंतर बघू. तो आपल्या वरच्या मजल्यामध्ये जा आणि आपलं कपाट आहे त्याच्यात एक लोखंडाची डबी आहे, तेवढी डबी घेऊन माझ्याकडे. पोरगं गेलं, कपाट उघडलं, लोखंडाची डबी घेतली आणि गुरुजीकडं आलं. जरा लक्ष देऊ नाही का? गुरुजी म्हणले, बाळा आता ती लोखंडाची डबी उघड आणि त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. हे बोलणं पटतंय का तुम्हाला?
लोखंडाच्या डबीत परीस राहणं शक्य आहे का? बोला 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 ना. नाही. लोखंडाचा आणि परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. सामान्य माणसाला कळतं. पोरगं म्हणे काय बोललात गुरुजी? गुरुजी म्हणले बाळा ती लोखंडाची डबी उघडून त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. पोरगं म्हणे तुमच्या मेंटल हॉस्पिटलच्या गोळ्या संपल्या का? काय बोलता तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? पोरं फॉरवर्ड आहेत महाराज आजकाल, आहे की नाही? पोरं हुशार आहेत. एक पोरगं म्हणे, एक पोरगी पोराला म्हणे मला जर 85% मार्क पडले तर माझे पप्पा मला स्कूटी घेऊन देणार आहे म्हणे. मला जर 85% मार्क पडले तर माझे पप्पा मला स्कूटी घेऊन देणार आहे. तो पोरगं म्हणे तू आमची काय बरोबरी करते? माझ्या बापानं तर मला 35% ट्रॅक्टर घेऊन दिला म्हणे. टाली सगट विठाला विठाला. फॉरवर्ड आहेत महाराज. एक पोरगं म्हणे पप्पा आम्हाला बुलेट पाहिजे. बुलेट गाडी माहिती आहे ना? पप्पा मला बुलेट पाहिजे. बाप म्हणे अरे देवान 2 पाय कशाला दिले? पोरगं म्हणे 1 किक मारायने 1 गेअर टाकाय. काय सांगणार आहे आजाला? सांग. फॉरवर्ड आहे महाराज. ते पोरगं म्हणे काय बोललात गुरुजी तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? गुरुजी म्हणले बाळा मी सांगितलं तेवढं कर. पोराने डबी उघडली आणि ऐका खरंच त्या लोखंडाच्या डबीत परीस होता. कोणी म्हणलं आता महाराजाला दवाखान्यात न्यायची वेळ आली. नाही, लक्ष द्या. खरंच त्या लोखंडाच्या डबीत परीस होता, पण तो परीस एका कागदाच्या पुडीत गुंडाळलेला होता. ऐका आता बोलत चला. लोखंडाच्या डबीत परीस नव्हता का? बोला 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 बोला. होता. लोखंडाच्या डबीचं सोनं का झालं नाही? मध्ये काय होतं? कागद होता. बरोबर आहे. मग लोखंडाच्या डबीचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल? कागद काढावा लागेल आणि लोखंडाचा परिसाचा स्पर्श घडून आणावा लागेल. म्हणजे लोखंडाच्या डबीचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. ऐका लोखंडाच्या डबीत परीस होता, पण कागदाच्या पुडीत गुंडाळल्यामुळे लोखंडाच्या डबीचं सोनं झालं नाही. तसं हृदयात देव आहे, पण अज्ञानाच्या पुडीत गुंडाळलेला आहे. अज्ञानाच्या कागदामध्ये आवरणामध्ये गुंडाळलेला आहे. मग तो अज्ञानाचा मायेचा अविद्येचा कागद काढावा लागेल ना. तो कागद आपण आपल्या ताकदीनं काढू शकत नाही. याकरता संताच्या चरणावर भाव ठेवण्याची गरज आहे. तुकाराम महाराज म्हणतात तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. असा अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ आहे. मिठाला प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात बघा. बोलत चला, फ्रेश बसा, माना हलवा, जरा फ्रेश बसा. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळाला त्याला जाण्याचा दिवस हा निश्चित मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं कधी ना कधी तेरसं होणार आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. येथ नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागले नाही नागरे महाराज. अवतारांना जावं लागलं, मग अवतावरल्याला वेळ लागणार आहे का? नाही. उपजली या पिंडा मरण सांगाते. ऐका ए मौत तेरे इरादे नेक है. कळलं तर बघा, आवडलं तर बघा, कळलं तर टाळी वाजवा. ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और आमिर का बिस्तर एक है. कळतं का? स्मशानात गेल्यानंतर गरीबाचं आसन वेगळं, श्रीमंताचं वेगळं असं होत नाही महाराज. जो आला तो त्याच ठिकाणी जाणार आहे, याच्यात शंका नाही. एका स्मशानभूमीत असं सुंदर वाक्य लिहिलेलं होतं. मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से, आपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात. एका ट्रकवर मी असं छान वाचलं बघा. आता रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळं काही काही अभ्यास रस्त्याने होतो. आम्ही रात्रंदिवस रस्त्यात का असतो? आम्हाला रसच त्यात आहे. कळलं का? त्याच्यामुळं रस्त्यात कधी कधी त्या ट्रकवर ट्रॅक्टरवर असं पाठीमागून एखादं छान वाक्य वाचायला मिळतं. कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर मनोरंजन होतं, आणि कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर बोधही मिळतो. औरंगाबादवरून मी नाशिकला चाललो तेव्हा एका रिक्षावर मला वाचायला मिळालं. या ठिकाणी खोटं बोलणार नाही. काही मनोरंजनाचे वाक्य असतात बघा. त्या रिक्षावर एक वाक्य लिहिलेलं होतं. दादा महाराज, प्यार कभी झुकता नहीं और हफ्ता कभी चुकता नहीं. हप्ता चुकतच नाही महाराज, तो भरावाच लागणार आहे. एका ट्रकवर असं छान वाक्य होतं. मौत से किसी की रिश्तेदारी है, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. आज मी गेलो, उद्या तुला जावं लागणार आहे. लक्षात ठेवा, ज्याच्या जीवनात येण्याचा दिवस आहे त्याच्या जीवनात जाण्याचा दिवस आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात
माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे आणि जाण्याचाही दिवस आहे. वसंत पंचमी हा तुकाराम महाराजाचा येण्याचा दिवस, तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा जाण्याचा दिवस. पण या दोनही दिवसापेक्षा माझ्या जीवनात एका तिसऱ्या दिवसाला महत्त्व आहे. तो तिसरा दिवस कोणता आहे बघा, माघ शुद्ध दशमी. बोला बोला. पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्त्वाचा ठरला. येण्याचा दिवस सोडून आणि जाण्याचा दिवस सोडून माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्त्वाचा ठरला. का? त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन त्यांनी मला काय मागितलं, पडिला विसर स्वप्ना माझी पडिला विसर स्वप्ना माझी पडिला विसर मागती तूप पावशर. एवढं चांगलं गात असाल तर पावशर तूप खाऊ घालाय काय हरकत नाही. खाऊन खत होत असेल तर छटाक बरबी खाऊ घालून पाहिजे नाही महाराज. एवढं सुंदर. लक्षात ठेवा. भोजना मागती. बोला बोला ना. तूप पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. माझे गुरु स्वप्नात आले आणि त्यांनी मला स्वप्नात येऊन काय मागितलं, पावशेर तूप मागितलं. थोडं झालं का या जमान्यात पावशेर तूप. बोला ना. आता तूप म्हणलं की चूप, तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीन पळत होतं तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना, म्हणे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहे. आज तुपाची एवढी वानवा आहे, भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. ऐका बरं, भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. जागरात जा म्हणजे कळत राहील. लक्षात ठेवा. गावातला चमचा याच्यापेक्षा वेगळा. जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, जो कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाढलं पडलं तरी थेंबर पडावं, आजी तुपाची वानवा आहे. बरं, चमच्याचं काम सांगू अजून. लक्ष द्या. तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का कधी? कधीतरी पोरांच्या आग्रहाने खाल्ली असेल ना. कशाने खाता? चमच्याने खाता. बरोबर आहे ना, चमच्याने खाता. बरं, आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देतात. चमच्याने लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार आहे. चपर चपर करून फायदा नाही महाराज. लक्षात घ्या. बघा, कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. का अवघड आहे तुपाची परिस्थिती. लक्षात ठेवा. काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा? आमकडचं खातो, फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असं त्याचा अर्थ आहे. 600-700 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या गुरुनी मला पावशेर तूप मागितलं. ऐका बरं, मागितलंच्या मागितलं कुठं? स्वप्नात. आहे की पावशेर तूप. मी जास्त अवघडात जात नाही, सोपं सोपं सांगतो. पाव म्हणजे किती हो? किलोचा चौथा भाग, 1/4. आहे की नाही? किलोचा चौथा भाग म्हणजे पाव भाग. लक्षात ठेवा. एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात? पावशेर. तसा वेदांत शास्त्राने अंतकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातलं पावभाग झालं चित्त. याच्यातलं पावभाग झालं चित्त. ऐका, जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. व्यवहारात जसं तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बॉडी प्रेझेंट, माइंड ॲब्सेंट. शरीरानं सर्वच माझ्या पुढं बसलेले आहे, पण कुणाचं चित्त कुठे आहे काय सांगता? लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. कळलं का? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. लक्षात घ्या. बघा, जसं मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त.
ते चित्त माझ्या गुरुनी मला स्वप्नात येऊन मागितलं. ज्या दिवशी माझ्या गुरुचं मला स्वप्नात दर्शन झालं, माझं चित्त मला त्यांनी मागितलं, तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं परमार्थिक भाग्य उजळलं. हे महाराज उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता संत दर्शन निहाळा संत भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकाराम महाराज म्हणतात त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. कोणत्या दिवशी? ज्या दिवशी माझ्या गुरुचं मला दर्शन झालं, त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. उजळले भाग्य आता. आणि मग काय झालं? अवघी चिंता वारली. एका एका शब्दाचा आपण विचार करू आणि जिथं 4 वाजतील तिथं थांबून जाऊ. जमेल ना? नाही, वेळ संपला की आपण थांबू. उजळणं म्हणजे काय? उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला उजाळणं म्हणतात. बरोबर आहे ना माया हो? बऱ्याच वर्षापूर्वी लोकांना गावागावात येऊन सोनं उजळून दिलतं बघा. तुमच्या इकडे दिलतं का? हां, चांगलंच उजळून दिलतं त्यांनी. एवढं उजाळलं होतं की एवढे वर्ष होऊन बी विसरलं नाही महाराज आहे का नाही. त्यांनी उजाळून दिलं नव्हतं, नेलं होतं. चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका. आपण कशाला भाग्य म्हणतो आणि तुकाराम महाराजांच्या साधू संतांच्या दृष्टीनं भाग्य कशाला म्हणतात ऐका. आपण कशाला भाग्य म्हणतो बघा. एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. बरोबर आहे? एखाद्याचा मुलगा चांगला निघाला, लोक त्याला बोला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली, पैसा मिळाला तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. आपल्या दृष्टीने भाग्य कोणतं आहे? चांगली बायको, चांगलं पोरग, मान प्रतिष्ठा, भरपूर पैसा या गोष्टी जवळ असलं की त्याला माणसं भाग्यवान म्हणतात. आपल्या परमार्थात कोणाला भाग्यवान म्हणतात? ज्याला रोज 2 कीर्तन आहे त्याला भाग्यवान म्हणतात. असं आहे की नाही? परमार्थिक माणसाच्या दृष्टीनं भाग्य हे असेल तर ही शोकांतिका आहे. विठाला विठाला. ऐका,
चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा, एखादं पद, मान, मर्यादा ह्या गोष्टी आपल्याकडं असणं म्हणजे संसारिक लोक याला भाग्य म्हणतात. बरोबर आहे. संसारिक माणसं याला भाग्यवान म्हणतात. ऐका, पण महाराज म्हणतात निकटवास निकटवास बरा संता पाई भाग्य तरी नव्हे धन पुत्र बारा निकटवास बरा संता पाई निकटवास बरा संता पाई भाग्य तरी नव्हे धन पुत्र बारा भाग्य म्हटलं चांगली बायको, पोरग, पैसा याला भाग्य आपल्या. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना दिनांक 23 डिसेंबर 2020 ते 30 डिसेंबर 2020 श्री ज्ञानेश्वरी पारायण तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.